नमस्कार मित्रांनो, मी अतुल सर. आज तुम्हाला एक सूत्र म्हणजे एक कन्सेप्ट तुम्हाला समजावणार आहे. खूप छान आहे बघा. इट इज नो यूज. सुरुवातीला काय करायचं, इट इज नो यूज हे वाक्य घ्यायचे. त्याच्यानंतर काय, क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला आयएनजी नंतर मग काय वाक्य असेल म्हणजे उरलेला भाग. म्हणजेच ही जी रचना ज्यावेळेस तुम्ही शिकणार ह्याचा अर्थ काय होणार की उपयोग नाही, काही उपयोग नाही किंवा काही अर्थ नाही असा त्याच्यातनं त्याचा काय होतो, अर्थ निघतो. जसे की बघा, त्याला विचारून काही उपयोग नाही. सुरुवातीला काय करायचं तुम्हाला, हे जे आहे असंच घ्यायचंय. इट इज नो यूज. आता विचारून म्हणजे आस्किंग हिम, म्हणजे त्याचं काय झालं इथं द्वितीय रूप, सॉरी त्यालाच म्हणजे हिची द्वितीय रूप घ्यायचं म्हणजे तुम्हाला हिम. आलं लक्षात. त्याबद्दल नुसतं वाईट वाटून काही उपयोग नाही. घ्या सुरुवातीला इट इज नो यूज, नुसतं वाईट. मग ह्याच्यानंतर काय येईल, जस्ट फीलिंग सॉरी. ओके, अबाउट इट. अबाउट इट म्हणजे काय, त्याबद्दल किंवा त्याविषयी. म्हणजे त्याबद्दल नुसतं वाईट वाटून काही उपयोग नाही. नुसतं साठी काय वापरलंय, जस्ट. म्हणजे इट इज नो यूज जस्ट फीलिंग सॉरी अबाउट इट. लक्षात. त्याच्यानंतर बघा, या विषयावर पुन्हा चर्चा करण्यात काही अर्थ नाही. म्हणजेच बघा, इट इज नो यूज काय चर्चा करण्याला काय ना, इट इज नो यूज डिस्कसिंग, पुन्हा चर्चा करण्याचा, धिस मॅटर अगेन. काय अगेन. बघा सुरुवातीला काय करायचं, इट इज नो यूज, इट इज नो यूज, इट इज नो यूज. नंतर काय करायचं, क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन त्याला तुम्हाला आयएनजी लावायचंय. म्हणजे त्याचा अर्थ काय होईल, काही उपयोग नाही किंवा काही अर्थ नाही. मी बघा तुम्हाला 3च एक्झाम्पल्स दिलेत. त्याचे तुम्ही एक्झाम्पल्स भरपूर बनवू शकता. बनवून तुम्ही मला इन्स्टाला तुम्ही फॉलो करू शकता आणि तिथं तुम्ही मला मेसेज पण करू शकता, किंवा ह्याच्यामध्ये चॅनलवर म्हणजे हा जो व्हिडिओ आहे त्याच्या खाली तुम्हाला कमेंट बॉक्स दिसेल, त्याच्यामध्ये पण तुम्ही तुमचे जे काय असेल डाऊट्स तुम्ही तिथं मला लिहून पाठवू शकता. बघा त्याचे उत्तर तुम्हाला मी लगेच देईल. ओके. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.